महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, परम पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाला त्रिवार वंदन। उपस्थित असलेले सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांसाठी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो। आज आपण तथागतांचा धम्म श्रवण करून महान पुण्य प्राप्त करत आहात। तथागतांनी सांगितलेलं आहे, कालेन धम्म सवनं एतं मंगलमुत्तमम। वेळेवेळेनुसार धम्म श्रवण करणे महान पुण्य आहे। आज आपण पुण्यकर्म आणि संकल्प, पुण्यकर्माला कोणते संकल्प जोडल्यानंतर ते पुण्यकर्म माणसाला दुःखातून मुक्त करतात, या विषयावरती आपण आज चिंतन मनन करणार आहोत। या संसारामध्ये प्रत्येक सत्व कधी ना कधी कुशल कर्म करत असतो। प्रत्येकाकडे काही ना काही पुण्य असतात। प्रत्येक समुदायामधील लोक असतील, कोणत्याही समाजातला व्यक्ती असेल, कोणत्याही वर्णाचा व्यक्ती असेल, त्याच्याकडे काही ना काही पुण्य असतं। त्या पुण्याच्या आधाराने तो त्याच्या जीवनामध्ये सुखाचा अनुभव घेत असतो। पण कोणतं पुण्यकर्म हे दुःख मुक्तीचं कारण बनते, कधी बनते, त्या पुण्यकर्मासोबत कोणता संकल्प जोडावा लागतो, या सर्व गोष्टी कळणं खूप महत्व आहे। पुण्यकर्म तयार झाल्यानंतर त्या पुण्यकर्माचा सुद्धा एक कालावधी असतो। ते पुण्यकर्म खर्च झालं की ते पुण्य नष्ट होतात। आणि आपल्याकडे दोन्ही कर्म असतात, पुण्य आणि पाप, म्हणजे कुशल आणि अकुशल। या दोन्ही कर्माचं बी आपण आपल्या जीवनामध्ये पेरलेलं असतो। छोटं मोठं पुण्यकर्म जर आपल्याकडे असेल आणि ते खर्च झालं तर आपल्याकडे असलेले अकुशल कर्म जागृत होतात आणि त्यामुळे आपल्याला दुःख सुद्धा मिळतं। आपलं संपूर्ण जीवन सुखाचं पण नाही आणि दुःखाचं सुद्धा नाही आहे। आपल्या आयुष्यामध्ये सुख पण आहे तर दुःख पण आहे। तर कुणाकुणाकडे सुख जास्त प्रमाणात असतं तर दुःख कमी, तर कुणाकुणाकडे दुःख जास्त प्रमाणात असतं तर सुख कमी। पण मनुष्याचं जीवन हे कर्माला बांधलेलं आहे। सुख दुःख हे त्याच्या जीवनामध्ये जोपर्यंत मृत्यू येत नाही तोपर्यंत राहणार आहेत। पण भगवान बुद्धांनी सांगितलं भिक्षूंना की भिक्षूंनो, आपण जे पुण्यधर्म करतो त्या पुण्यधर्माचा काय हेतू असला पाहिजे। सांसारिक लोक पुण्यधर्म करतात, त्याच्या पाठीमागे त्यांचा हेतू हा असतो की मी, माझा परिवार सुखी राहो, संसारातल्या सर्व वस्तू प्राप्त हो, मान प्राप्त हो, धन प्राप्त हो। या सर्व गोष्टी त्या पुण्यकर्माच्या आधाराने ते मागत असतात। त्यांची इच्छा असते की मी जे काही धर्म कार्य करेल, जे काही पुण्य करेल, त्या पुण्याने हे सर्व काही मला प्राप्त हो। पण भगवान बुद्ध भिक्षूंना म्हणतात की भिक्षूंनो, भिक्षूंचा उद्देश हा साधारण लोकांसारखा नसला पाहिजे। धार्मिक व्यक्तीचा उद्देश सुद्धा साधारण लोकांसारखा नसला पाहिजे। जे लोक बुद्ध धम्म संघाला शरण जातात, जे उपासक उपासिका बनतात, भिक्षू भिक्षुणी बनतात, त्यांचा पुण्यकर्माचा हेतू जर काही असेल तर या पुण्यकर्माने मला या दुःखातून मुक्ती मिळो, हा त्यांचा हेतू असला पाहिजे। या पुण्यकर्माच्या बलाने मला आर्यफळामध्ये प्रवेश मिळो, या पुण्याच्या बलाने मला श्रोतापन्न फल प्राप्त हो, सकुदागामी फल प्राप्त हो, अनागामी फल प्राप्त हो, अनंत फल प्राप्त हो। हे जे भगवान बुद्धांनी सांगितलेले उच्चतर धम्म आहे, श्रेष्ठ फळ आहेत, याची प्राप्ती हो याकरता मी पुण्य करत आहे, हा धार्मिक व्यक्तीचा दृष्टिकोन असतो।
साधारण लोकांचा दृष्टिकोन वेगळा आणि धार्मिक व्यक्तीचा दृष्टिकोन वेगळा आहे. संसारातल्या सर्व वस्तू जरी मनुष्याला प्राप्त झाल्या आणि पुण्य समाप्त झालं तर संसारामध्ये दुसरं सुद्धा आहे, अकुशल कर्माचे परिणाम, अर्थात पाप कर्माचे परिणाम, दुःख सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. तर कधी कधी कर्म दोन प्रकारचे लागू होतात, एक नैसर्गिक कर्म आणि एक आपण केलेले कर्माचे परिणाम. नैसर्गिक कर्म कोणते आहेत? या शरीराला आजारपण येणे, म्हातारपण येणे, मृत्यू येणे हा निसर्गाचा कर्म सिद्धांत आहे. ज्याला शरीर प्राप्त होतं त्याला कधी ना कधी म्हातारा अवस्थेमध्ये जावं लागेल, कधी ना कधी बिमार पडावं लागेल, कधी ना कधी मृत्यूला प्राप्त व्हावं लागेल. हा निसर्गाचा कर्म सिद्धांत आहे. पण मनुष्याने त्याच्या आयुष्यामध्ये जर काही अकुशल कर्म केले असेल, पाप केला असेल, तर त्या पापाच्या कर्माने त्याला काही बिमाऱ्या उत्पन्न होतात, त्याचं बिमारीमध्येच मृत्यू होतो. काही जणांना म्हातारपण चांगल्या प्रकारे लाभत नाही आणि काही जणांचा मृत्यू सुद्धा सुखद होत नाही. तर याच्या पाठीमागे सुद्धा त्याचे कर्मविपाक असू शकतात. म्हणून निसर्गाचे कर्म सिद्धांत आहे आणि मनुष्याने केलेले कर्म त्याचे सुद्धा परिणाम, या दोन्ही गोष्टींनी मनुष्य बांधला जातो. पण आपण जे काही कर्म करतो त्या कर्माच्या पाठीमागे आपला हा उद्देश असला पाहिजे. आणि कर्मासोबत संकल्प जर योग्य नसेल तर मनुष्य सुद्धा या भवचक्रामध्ये अनेक जन्म अटकतो. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, या संसारामध्ये अनेक जन्मापासून मनुष्याचं भ्रमण चाललेलं आहे, प्रवास चाललेला आहे. त्याच्या पाठीमागे कारण आहे अविद्या, अज्ञान. या अविद्यामुळे तो भ्रमण करत आहे. आपले कितीतरी जन्म झालेले आहेत ते आपल्याला आठवत नाही. एखाद्या व्यक्तीनं साधना केली, साधनेमध्ये त्याला ते बल प्राप्त झालं, कुब्बे निवासन सती प्राप्त झाली, तर तो पुनर्जन्माचं स्मरण करतो. पुनर्जन्माचं स्मरण करण्याची शक्ती आहे, साधनेमध्ये ती शक्ती आहे. पण त्या शक्तीला विकसित करण्यासाठी खूप तपावं लागतं, खूप साधना करावी लागते. पण ज्यांनी पण पुनर्जन्माचं स्मरण केलं, ज्या अरहंतांनी, सम्यक संबुद्धांनी, तर त्यांनी सांगितलं की या संसारामध्ये मनुष्याने एवढं भ्रमण केलेलं आहे की त्याचा आकड्यामध्ये सुद्धा सांगितलं जाऊ शकत नाही, शब्दामध्ये सुद्धा सांगितलं जाऊ शकत नाही. आपले एवढे वेळा जन्म झाले, आपण एवढ्या वेळा या जीवनामध्ये दुःखी झालो, सुखी झालो, त्याचा आकडा सुद्धा आपल्याकडे नाही आहे. कितीतरी वेळा जन्म झाला, कितीतरी वेळा आपल्याला सौंदर्य प्राप्त झालं, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, कितीतरी वेळा आपण सौंदर्यवान होतो या संसारामध्ये. कितीतरी वेळा कुरूप म्हणून जन्माला आलो, कितीतरी वेळा बलवान म्हणून जन्माला आलो, कितीतरी वेळा शक्तिहीन म्हणून जन्माला आलो, कितीतरी वेळा दरिद्री म्हणून जन्माला आलो, तर कितीतरी वेळा गर्भ श्रीमंत म्हणून मनुष्य जन्माला आलो. आपण जे काही कार्य करतो ते प्रथम नाही आणि शेवटचं सुद्धा कार्य नाहीये, फक्त त्याचं स्मरण आपल्याला होत नाही. आणि आपल्याला असं वाटतं की आपण जे काही करतो ते काहीतरी नवीन आहे. आपण जेही काही करत आहात ते कितीतरी जन्म तुम्ही ते कर्म संस्कार करून ठेवलेले आहेत, त्याचा परिणाम आपल्या चित्तामध्ये कामना वग्ध आहे. मनुष्य जीवन कामनावरती चालतं. कामना म्हणजे इच्छा. इच्छेला पकडून तो जीवन जगत असतो. बसताना उठताना मनामध्ये इच्छा असते, त्या इच्छाला पूर्ण करण्यासाठी धावपळ असते. प्रत्येकाच्या मनात काहीतरी इच्छा आहे, काही इच्छा चांगल्या असतात, काही इच्छा वाईट असतात. पण जे पण आपण काही कार्य करणार आहोत ते प्रथमही नसेल आणि शेवटी नसेल. आणि त्या कार्य केल्यानंतर मनुष्याला परिपूर्ण सुख मिळेल याची सुद्धा गॅरंटी नाही आहे. एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की संसारातल्या वस्तू प्राप्त केल्या तर मी सुखी होईल. कितीतरी वेळा, लाखो जन्म त्यानं त्या वस्तू प्राप्त केलेल्या आहेत, तरी सुद्धा त्याची संतुष्टी झालेली नाही. बुद्ध सांगतात की हे भवतृष्णा आहे, या तृष्णेला कधीही संतुष्ट केल्या जाऊ शकत नाही. याच्यातून माणसाला मुक्त व्हावं लागतं. म्हणून बुद्धांनी मुक्तीचा मार्ग शिकवला. सुगतीला जाण्याचा मार्ग, त्याच्या पलीकडचा मार्ग म्हणजे मुक्तीचा मार्ग. काही सत्व पुनर्जन्मामध्ये पुण्यकर्माने त्यांचा पुनर्जन्म होतो, सुगतीला जातात. पण ते पुण्य समाप्त झालं पुन्हा दुर्गती चक्रामध्ये सुद्धा ते अटकू शकतात. भवचक्र आहे, कोणत्या गतीला आपल्याला जावं लागेल सांगता येत नाही. मनुष्य कुळामध्ये आलो म्हणून काहीतरी जीवन चांगलं मिळालं, अन्न वस्त्र निवारा मूलभूत गरजा पूर्ण होत आहे, ही आनंदाची गोष्ट.
पण कधी आयुष्य बदलेल, काय कर्म आपल्या वाट्याला येतील आणि आपलं अस्तित्व कधी शून्यामध्ये जाईल सांगता येत नाही. म्हणून दुर्लभ असतात काही गोष्टी. त्याच्यामध्ये दुर्लभ आहे भगवान बुद्धांचं अस्तित्व या संसारामध्ये उत्पन्न होणं. बुद्ध उत्पन्न होणे हे खूप दुर्लभ गोष्ट असते. भगवान बुद्धांच्या काळामध्ये जे लोक भगवान बुद्धांच्या संपर्कामध्ये जातात ते खूप पुण्यवान लोक असतात. दुर्लभ असतो भगवान बुद्धांचा धम्म आपल्यापर्यंत पोहोचणं. संसारामध्ये कितीतरी सत्व आहेत, पण असे काहीच कमी प्रमाणामध्ये सत्व असतात की त्यांच्यापर्यंत भगवान बुद्धाचा धम्म पोहोचविला जातो. ते त्यांचे पुण्यकर्माचे बल असतात. त्याच्यापेक्षाही दुर्लभ असते की ते धम्म व्यवस्थितपणे समजणं. आज बघा, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याने लोकांपर्यंत बुद्ध जर पोहोचले, पण लोकांना बुद्ध अजूनही व्यवस्थितपणे समजल्या जात नाही. बुद्ध व्यवस्थितपणे समजून घेत नाहीत आणि कधी कधी मिथ्या दृष्टीमध्ये पडतात, आंधळ्या दृष्टीमध्ये पडतात आणि श्रद्धेची हानी करून घेतात. म्हणून धर्म समजणं सुद्धा खूप दुर्लभ आहे, साधारण गोष्ट नाही आहे. त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे की धर्म समजला पण त्या धर्माच्या मार्गाने चालून आर्यफळ प्राप्त करणे. श्रोतापन्न सकोदागामी अनागामी अरहंत हे फळ प्राप्त करणं त्याच्यापेक्षाही दुर्लभ आहे. आणि ही दुर्लभ गोष्ट माणसाला फक्त पुण्यकर्माने, त्याच्या पारमितेने, त्याच्या प्रज्ञेने प्राप्त होत असतात. म्हणून दुर्लभ गोष्ट आहे आणि ती आपल्याला प्राप्त झालेली आहे. पण आपली जोपर्यंत प्रज्ञा परिपूर्ण विकसित होत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला अर्थ नाही. संसारामध्ये कितीतरी सत्व आहेत, त्यांना ती संधी नाही. फक्त आपल्याकडे जी संधी आहे त्या संधीचं सोनं मनुष्याला करता आलं पाहिजे. पण धर्म आणि कर्म याची भाषा मनुष्याला नाही कळाली तर तो फक्त इंद्रियाला संतुष्ट करण्यामध्ये जीवन जगतो. आणि भगवंत सांगतात या भवचक्रामध्ये या सत्वाने कितीतरी मोठा प्रवास केलेला आहे आणि तो प्रवास अजून पण चालूच राहील. तर त्याच्याकरता त्याला जागृत व्हावं लागेल, त्याला अविद्या नष्ट करावी लागेल. अविद्या म्हणजे काय? चार अडसत्याचं ज्ञान नसणे. भगवान बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, मी सुद्धा या संसारामध्ये भ्रमण केलं, बुद्ध बनण्यासाठी पारमिता जमा केल्या, त्याच्याकरता सुद्धा मला हे भवचक्र नष्ट करण्यासाठी 4 असंख्य 1 लाख कल्प संसारामध्ये राहावं लागलं, प्रवास करावा लागला. आणि जेव्हा मी बुद्ध झालो तेव्हा मला कळालं की संसारामध्ये सर्व सत्व एवढं भ्रमण का करतात, त्याच्या पाठीमागे एक कारण आहे, ते म्हणजे अविद्या. कारण संसारातल्या लोकांना दुःख आर्य सत्य कळत नाही, दुःखाचा समुदय आर्य सत्य कळत नाही, दुःखाचा निरोध आर्य सत्य कळत नाही, दुःख निरोधगामिनी प्रतिपदा मार्ग आर्य सत्य कळत नाही. आणि या 4 गोष्टी न कळल्यामुळे ते मनुष्य जीवनाला व्यर्थ गमवतात. मनुष्याचं जीवन त्यांना सार्थक बनवता येत नाही. आपल्यामध्ये सुद्धा ती अविद्या असू शकते. दुःख शब्द जरी ऐकायला सोपा वाटतो पण तो अजूनही आपल्याला प्रज्ञेच्या बळाने कळालेला नाही. काय असतं दुःख? हे दुःख कळालं, त्या दुःखाचा समुदय कळाला, निवारण कळालं आणि निवारणाचा मार्ग समजला म्हणजेच प्रज्ञा उत्पन्न होते, अविद्या नष्ट होते. आणि एकदा प्रज्ञा उत्पन्न झाली आणि आर्य अष्टांग मार्गाचं पालन केलं, आर्य अष्टांग मार्गाच्या दिशेने निघाला तर तो नक्की दुःखातून मुक्त होतो. या आर्य अष्टांग मार्गाने जात असताना मनुष्याला काय काय प्राप्त होतं? चक्षु उत्पन्न होतो, ज्ञान उत्पन्न होते, विकारांचं उपशमन होते, संबोधी प्राप्त होते, अविद्या प्राप्ती होते आणि एवढंच नाही तर दुःखातून मुक्तीची अवस्था निर्वाण सुद्धा प्राप्त होते. या आर्य अष्टांग मार्गामध्ये एवढं बल आहे. त्याकरता मनुष्याला शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास रोज करावा लागतो, त्याच्याशिवाय पर्याय नाहीये. पुण्यधर्म आणि त्यासोबत योग्य संकल्प या दोन्ही गोष्टी आपल्याला जोडाव्या लागतील, तेव्हाच आपण या भवचक्रातून मुक्त होऊ शकतो, अन्यथा नाही. भगवान बुद्ध एकदा भिक्षूंना एक कथा सांगतात. भगवंत म्हणतात, भिक्षूंनो, एकदा या संसारामध्ये एक पच्चक बुद्ध उत्पन्न झाले आणि त्यावेळेला त्या नगरामध्ये, त्या प्रदेशामध्ये एक कुटुंब राहत होतं. ते खूप धार्मिक होते, त्यांची त्या पच्चक बुद्धांवरती खूप श्रद्धा होती. त्या कुटुंबामध्ये 2 भाऊ शेती करत होते. त्यांचा ऊसाचं शेती होती. एकदा काय झालं की छोटा भाऊ शेतामध्ये निघाला ऊस तोडण्यासाठी.
मोठ्या भावाने सांगितलं की येताना माझ्यासाठी पण एक ऊस घेऊन ये. तो शेतामध्ये गेला. एक ऊस त्याने स्वतःच्या शेतातला तोडला आणि एक ऊस भावाच्या शेतातला तोडला आणि 2 ऊस घेऊन तो घराकडे निघाला. रस्त्याने जात असताना त्याने पच्चक बुद्धाला बघितलं आणि श्रद्धा उत्पन्न झाली. पच्चक बुद्धांकडे गेला, त्यांना त्रिवार वंदन केलं आणि म्हणाला की भगवान, आपण एक ऊस ग्रहण करावा. त्या पच्चक बुद्धांनी त्याचा एक ऊस ग्रहण केला. त्याच्या मनामध्ये अति प्रसन्नता निर्माण झाली. त्याला वाटलं की माझ्याकडे अजून एक ऊस आहे, तो सुद्धा मी या पच्चक बुद्धांना दान दिला पाहिजे. मनात विचार उत्पन्न झाला, हा तर ऊस माझ्या भावाच्या शेतातला आहे. त्यानं सांगितलं होतं की घरी येताना माझ्यासाठी एक ऊस घेऊन ये, हा तर माझा ऊस नाहीये. तर आता मी काय करावं? तर हा पण ऊस मी त्यांना देऊन टाकतो आणि शेतामध्ये जाऊन दुसरा ऊस आणेल किंवा घरी गेल्यानंतर त्या ऊसाची जी काही किंमत असेल ती भावाला देऊन टाकीन, पण हा पण ऊस मी या पच्चक बुद्धांना दान करतो. आणि तो ऊस पच्चक बुद्धांना दान केला. दोन्ही ऊस पच्चक बुद्धांनी प्रसन्न चित्ताने ग्रहण केल्यानंतर हा पच्चक बुद्धांना म्हणतो की भगवंता, मला आशीर्वाद द्या. हा भगवंताला असा आशीर्वाद मागतो की भगवंता, मी माझ्या आयुष्यात जे काही कुशल कर्म केले त्या कुशल कर्माच्या बलाने संसारातल्या सर्व संपत्ती मला प्राप्त हो आणि त्यानंतर मला दुःखातून मुक्ती मिळो, असा मला आशीर्वाद द्या. पुण्यकर्माची शिदोरी तर तयार झालेली आहे. पुण्यकर्माचं बल निर्माण झालेलं आहे. कारण श्रोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अरहंत, पच्चक बुद्ध आणि सम्यक संबुद्ध या 6 लोकांना दिलेलं दान कधी वाया जात नाही. आणि हे जे पुण्य असतं ते फक्त एका जन्माचंच सुखाचं कारण ठरत नाही, सुगतीचं कारण ठरत नाही, तर अनेक जन्माची शिदोरी बनतो. तर याने पच्चक बुद्धाला दान देऊन महान पुण्य प्राप्त केलं आणि त्या पुण्याच्या आशीर्वादाने तो भगवंताला काय मागतोय की संसारातल्या सर्व संपत्ती मला प्राप्त हो, की असं काही राहिलं नाही पाहिजे की मी ते प्राप्त केलं नाही आणि त्यानंतर मला दुःखातून मुक्ती मिळेल. पच्चक बुद्धांनी त्याला आशीर्वाद दिला. तो घरी गेला. घरी गेल्यानंतर मोठ्या भावाला सुद्धा सांगितलं की रस्त्याने येत असताना मला पच्चक बुद्ध भेटले, मी त्यांना 2 ऊस दान दिले, तुझा सुद्धा ऊस मी दान दिला, तुला जर पाहिजे असेल तर मी पुन्हा जाऊन घेऊन येतो. तर मग मोठा भाऊ तोही धार्मिक होता. तोही त्याला म्हणाला की नाही, तू जे काम केलं ते अति सुंदर काम केलं, श्रेष्ठ काम केलं, माझ्या नावाचा सुद्धा ऊस दान देऊन मला सुद्धा पुण्य धर्मामध्ये सहभागी करून घेतलं, मी सुद्धा तुझे आभार व्यक्त करतो. आणि त्याने हात जोडले आणि म्हणाला की हे पच्चक बुद्धा, जे माझ्या नावाने जे दान दिला गेलेलं आहे, माझ्या नावाचा जो ऊस तुम्हाला दिलेला आहे, जे मला पुण्यकर्म प्राप्त झालेला आहे, त्या पुण्यकर्माच्या बलाने मी लवकर या संसारातून दुःखातून मुक्त हो. बघा, दोघा भावांचा वेगवेगळा विचार आहे. छोट्या भावाने काय आशीर्वाद मागितला? पुण्यकर्माच्या आधाराने संसारातल्या सर्व वस्तू प्राप्त हो आणि मग मुक्ती मिळो. मोठ्या भावाने काय आशीर्वाद मागितला की भगवंता, पुण्य धर्माच्या बलाने लवकर या संसारातून मला दुःखातून मुक्ती मिळेल. दोघांचं मनुष्य जीवन पूर्ण झालं आणि दोघांचा मृत्यू झाल्यानंतर दोघही जण देवता लोकांमध्ये उत्पन्न झाले. देवता लोकांमध्ये कल्पभर त्यांचं आयुष्य त्यांनी जगल्यानंतर पुन्हा मनुष्य लोकांमध्ये आले. त्यावेळेला मनुष्य जीवनामध्ये विपश्य नावाचे बुद्ध उत्पन्न झाले होते. दोघही भाऊ त्या बुद्धांच्या संपर्कामध्ये गेले, त्यांची सेवा करू लागले, संघाची सेवा करू लागले. मोठ्या भावामध्ये वैराग्य जागलं. विपश्य बुद्धाकडे गेला आणि म्हणाला की भगवान, मला भिक्षू बनायचं आहे, मला सुद्धा शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास करायचा आहे, मला प्रवज्ञा द्या. मोठ्या भावाने प्रवज्ञा घेतली, शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास केला आणि काही महिन्यामध्येच तो अरहंत झाला. पण छोटा भाऊ जो होता तो अजूनही बुद्ध धम्म संघ या 3 रत्नाची सेवा करत राहायचा आणि पुण्यधर्म जमा करू लागला. विपश्य बुद्धांचा काळ निघून गेला. याचे मनुष्य जीवन पूर्ण झालं. याचा इथे मृत्यू झाल्यानंतर हा पुन्हा सुगती भूमीत उत्पन्न झाला आणि विपश्य बुद्धांचा काळ समाप्त झाला. तिथे सुद्धा कल्पभर राहिला आणि पुन्हा तिथे आयुष्य त्याचं समाप्त झाल्यानंतर पुन्हा मनुष्य लोकांमध्ये आला. तर त्याच्याकडे एवढं पुण्यकर्म जमा झालं होतं की त्या पुण्याच्या आधाराने फक्त त्याची गती 2 ठिकाणी होत होती. एक सुगतीला जात होता आणि एक मनुष्य लोकांमध्ये येत होता. तिसऱ्या ठिकाणी तो जातच नव्हता. त्याच्याकडे तेवढं पुण्य बल होतं. पण काय करावं, त्या पुण्यकर्माचा जो संचय होता आणि त्यासोबत जो संकल्प जोडला होता
तो संकल्पच असा होता की भगवान, जोपर्यंत मी संसारातल्या सर्व गोष्टी प्राप्त करत नाही तोपर्यंत मला दुःखातून मुक्ती नको. त्याने काय इच्छा प्रकट केली होती की संसारातल्या सर्व वस्तू प्राप्त हो आणि त्यानंतर मला दुःखातून मुक्ती मिळेल. पुण्यकर्माचं बल एवढं मजबूत होतं की फक्त दोन ठिकाणी जन्म होतो, एक सुगतीला आणि मनुष्य लोकात. विपश्ची बुद्धांचा काळ निघून गेला, काकुसंद बुद्ध उत्पन्न झाले, त्यांच्या काळामध्ये पण आला, तिथे पुण्य केलं, तिथे पण मनुष्य लोक, आणि पुन्हा सुगती भूमीमध्ये उत्पन्न झाला, तिथे सुद्धा कल्पभराचं आयुष्य खर्च केलं. त्याच्यानंतर असा प्रसंग झाला की विपश्ची, काकुसंद, कोणागमन, कश्यप 4 बुद्धांचा कालावधी निघून गेला, 4 बुद्धांचं शासन निघून गेलं. आणि हा तोपर्यंत फक्त पुण्यच करत होता आणि मनुष्य लोक आणि सुगती लोक या दोन ठिकाणी भ्रमण करत होता. पण त्याच्या पुण्यकर्माने त्याला दुर्गतीला जाऊ दिलं नाही. खूप पुण्यवान होता. पण भगवान बुद्धांचा काळ सुरू झाला, सम्यक संबुद्ध उत्पन्न झाले आणि त्यावेळेला भगवान बुद्धांच्या संपर्कामध्ये गेला. आणि भगवान बुद्धांच्या संपर्कात गेल्यानंतर भगवान बुद्धांनी त्या उपासकाचं चित्त जाणलं की हा तर खूप पुण्यकर्म जमा करून संसारामध्ये जगत आहे, या पुण्यकर्माने तर हा तर आनंद होऊ शकतो, दुःखातून मुक्त होऊ शकतो, याला आता थांबवलं पाहिजे. कारण याने जो संकल्प केलेला आहे त्या संकल्प आता पूर्ण झालेला आहे आणि आता ही वेळ आहे की याला धम्म सांगावी आणि याला वैराग्य जागून द्यावं. भगवान बुद्धांनी त्याला पुण्यकर्माची आणि पापकर्माची परिभाषा समजून सांगितली, कर्मसिद्धांत समजून सांगितला आणि त्याला सांगितलं की तू आता या संसारामधून थांबला पाहिजे. तू एवढा मोठा प्रवास करत आहेस, ते पुण्यकर्म तुला सुगतीला नेत आहेस, पण जर पुण्यकर्म जर समाप्त झाले आणि जर तुझ्याकडून काही अकुशल कर्म झाले आणि त्या अकुशल कर्माने जर तुला दुर्गतीला नेलं तर जेवढं पुण्याच्या बलाने तू सुगतीचा काळ भोगला तो कल्पाचा, पण दुर्गतीला गेला तर महाकल्पाचा काळ तुला तिथे भोगावा लागेल. आणि तू आता थांबला पाहिजे, तुझ्या पुण्यकर्माचा तू आता योग्य उपयोग केला पाहिजे. मग तो भगवान बुद्धाला शरण गेला, धम्माला शरण गेला, संघाला शरण गेला. त्याने पण याचना केली की भगवान मला सुद्धा आता आपण भिक्षू बनवा. आणि तो भिक्षू झाला. भिक्षू झाल्यानंतर पुण्यकर्म खूप जमा होतं. एका आठवड्यामध्ये तो अरहंत झाला. शील समाधी प्रज्ञेचा अभ्यास केला आणि एका आठवड्यामध्येच अरहंत झाला. जीवनातून मुक्त झाला, दुःखातून मुक्त झाला. आता त्याचा जन्मही नाही, आता मृत्यूही नाही. जो सत्व फक्त मनुष्य लोकात जात होता आणि सुगतीलाही जात होता तो आता थांबला आहे. तो भवचक्रातून मुक्त झालेला आहे. तो आता सुगतीलाही जात नाही, तो आता मनुष्य लोकातही जात नाही आणि तो आता दुर्गतीलाही जाऊ शकत नाही. का? कारण संसारामध्ये जाण्यासाठी जे कर्म पाहिजेत त्या कर्माच्या चक्राला त्याने मुक्त केलेलं आहे, त्या कर्माच्या चक्राला त्याने थांबवलेलं आहे. भवचक्रामध्ये येण्यासाठी एक तर पुण्य पाहिजे किंवा पाप पाहिजे. पण जेव्हा मनुष्य अरहंत होतो तेव्हा पुण्यकर्म पण त्याचे शून्य होतात आणि पाप कर्म उत्पन्न होण्याचा प्रश्नच राहत नाही. म्हणून अरहंताचा कधीही जन्म नसतो. अरहंत पुन्हा जन्माला येत नसतात. आणि म्हणून अरहंत अवस्था जी आहे, ज्याला निर्वाण अवस्था म्हणतात, तर निर्वाण अवस्थेला एकदा सत्व गेला तर तिथे पुन्हा जन्मही नाही, मृत्यूही नाही. जन्मच नाही तर शरीराचं दुःख नाही, शरीरच नाही तर म्हातारपण नाही, आजारपण नाही, मृत्यू नाही. मनच नाही तर मनाचं दुःख नाही. प्रियाचा वियोग होणे, अप्रियाचा सहवास होणे, इच्छा पूर्ण न होणे, हे दुःख तिथे राहत नाही. म्हणजे मनुष्य पूर्णपणे दुःखातून मुक्त होतो. दुःखातून परिपूर्ण मुक्त होण्याची अवस्था जी असते त्यालाच काय म्हणतात? निर्वाण म्हणतात. आणि जोपर्यंत व्यक्ती निर्वाणाला प्राप्त होत नाही तोपर्यंत संसारामध्ये त्याला भ्रमण करावं लागतं. संसारामध्ये हेच लोक सुरक्षित आहेत. यांच्या व्यतिरिक्त बाकीचे लोक जे असतात त्यांना त्यांच्या कर्मापासून धोका होतो. जे आरेपळामध्ये प्रवेश करणारे लोक असतात ते सुरक्षित आहेत. म्हणजे साधारण लोक आहेत त्यांना पुतकजन म्हटलं गेलेलं आहे. पुतकजन म्हणजे साधारण लोक. त्यांच्याकडे पुण्य असू शकते, शीलही असू शकते, पण त्या आरेफळामध्ये प्रवेश न केल्यामुळे त्यांचं पुण्यकर्म समाप्त झालं आणि पापकर्म जर जागले तर त्यांना दुर्गतीला सुद्धा घेऊन जात असतात. म्हणून आपण आपल्या आयुष्यामध्ये जे काही कर्म करतो त्या कर्माच्या पाठीमागे आपला सम्यक संकल्प सुद्धा असला पाहिजे, प्रज्ञा सुद्धा असली पाहिजे. दान देताना श्रद्धा परिपूर्ण असली पाहिजे. दानावरती दान देत असताना श्रद्धा असली पाहिजे, देण्याच्या अगोदरही श्रद्धा असली पाहिजे आणि दिल्यानंतरही श्रद्धा असली पाहिजे. या 3 प्रकारचं दान दिलं तर ते दान शुद्ध बनतं. पुण्य छोट्या पण गोष्टीमध्ये आहे. महादान दिलं त्याच्यामध्ये पण पुण्य आहे आणि छोटं दान दिलं तेही पुण्य आहे.
पण दान कोणत्या हेतूने देतो तो विषय खूप महत्वाचा असतो. दान देताना आपलं चित्त कसं आहे. कधी कधी असं होतं की लोक दान तर करतात पण त्यांना दानावरती परिपूर्ण श्रद्धा नसते. 4 लोक करतात म्हणून आपण पण करावं हा भाव निर्माण झालेला असतो. किंवा 4 लोकांनी आपली स्तुती करावी त्याच्याकरता आपण काहीतरी लोकांसाठी करावं हा भाव निर्माण असतो. किंवा लोकांनी आपल्या बाजूने काहीतरी आपलं मत आहे त्या मताचा स्वीकार करावा त्याच्याकरता लोकांसाठी काही खर्च करता आला तर चालेल या विचाराने लोक काहीतरी कार्य करत असतात. म्हणून लोक कार्य तर करतात. दिसायला तर वाटते दान आहे पण त्या दानामध्ये हे शुद्धपणा असेल तर ते दान आहे ते पुण्य आहे. जर त्याच्यामध्ये शुद्धपणा जर नसेल तर ती मदत होऊ शकते. मदतने पण पुण्य बनतं पण महान पुण्य बनत नाही. महापुण्य बनण्यासाठी दान देण्याच्या अगोदर श्रद्धा दानावरती. कारण हे जे मी दान देत आहे ती मी लोकांसाठी नाही तर माझ्या स्वतःसाठी देत आहे. मी उलट लोकांचे आभार मानते की लोकांनी मला ती संधी दिली. कारण जर दान देण्यासाठी एक दुसरा मनुष्य पण पाहिजे. दुसरा मनुष्य नसेल तर तुम्ही कोणाला दान देणार. तुम्हाला जर वाटलं की दान करावं तर दान घेण्यासाठी पण मनुष्य पाहिजे ना पुढे. जर पुढे मनुष्यच नसेल तर तुम्ही कोणाला दान करू शकता. तर त्या व्यक्तीचे आभार मानावे की ज्यांच्यामुळे आपल्याला संधी उपलब्ध झाली की दान देण्याची. कारण दानामधूनच पुण्य धर्म जन्माला येतात. मैत्री करुणा सेवा करण्याची वृत्ती लोभ सोडण्याचा भाव हे सर्व दानामधूनच उत्पन्न होते. पण आता आपण दान किती करावं आणि दानामध्ये सर्वात मोठं बल आहे की लोभ सोडण्यासाठी दान करावं. दान दिल्यानंतर काय होतं लोभ कमी होतो. पण दान किती करावं हा पण एक प्रश्न आहे. जसं की अनेक लोक म्हणतात की आपण स्वइच्छेनं दान करावं. स्वइच्छेनं दान केलंच पाहिजे. पण स्वइच्छेने दान करत असताना स्वतःला एक प्रश्न निर्माण करायचा की मला हे दान केल्यानंतर माझा लोभ सुटत आहे का. जर लोभ सुटत नसेल तर तुम्हाला दान वाढवावं लागेल. बघा बोधिसत्वाला लोभ सोडण्यासाठी किती दान करावं लागलं. त्यांना संसाराचा त्याग करावा लागला. त्यांना घरादाराचा त्याग करावा लागला. त्यांना पदाचा त्याग करावा लागला. का कारण लोभ सोडण्यासाठी. लोभाला जिंकायचं असेल तर दान द्यावं लागेल. दानाशिवाय पर्याय नाही. आपण किती जरी म्हटलं की माझा लोभ नष्ट हो लोभ नष्ट हो असं म्हटल्याने लोभ नष्ट होत नाही. त्याच्याकरता काय करावं लागतं दान करावं लागतं. पण आता बघा समजा एखादा व्यक्ती 100 रुपये कमवतो आणि त्याने 1 रुपया जर दान दिला तर दानाने पुण्य तर होईल लोभ नष्ट होणार नाही. कारण 1 रुपया दिल्यानंतर त्याच्या चित्तावरती काही प्रभाव पडणार नाही. तर त्याला काय करावं लागेल 100 रुपये मधून 20 रुपये खर्च करावे लागतील. तेव्हा त्याच्या चित्तावरती काहीतरी प्रभाव पडू शकतो. कारण लोभ सोडायचा ना. तो लोभ सोडण्यासाठी काय करावं लागेल आपली जी आसक्ती आहे धनाबद्दल बनलेली ती जास्तीत जास्त कमी करावं लागेल. आणि ते कधी होतं जास्त दान दिल्यानंतर. एखादा व्यक्ती 1000 रुपये कमवत असेल आणि तो 10 रुपये देत असेल तर थोडं पुण्य तर तयार होईल पण लोभ सुटणार नाही. लोभ सोडण्यासाठी त्याला काय करावं लागेल 1000 रुपये मधून त्याला 200 रुपये खर्च करावे लागतील. मग एखादा व्यक्ती 20,000 कमवतो आणि तो 100 रुपये देत असेल तर त्या 100 रुपयाने पुण्य तर बनेल पण लोभ सुटणार नाही. लोभ सोडण्यासाठी काय करावं लागेल त्या 20,000 त्याला कमीत कमी 2,000 रुपये तरी खर्च करावे लागतील. तेव्हा काय होईल लोभ सुटेल. म्हणून बाबासाहेब म्हणतात ना की 20वा हिस्सा तरी आपण धर्म कार्यामध्ये दिला पाहिजे. आपण जे काही धन कमवतो त्याच्यातला 20वा हिस्सा धर्म कार्यात राहायला पाहिजे. धनाचा आशीर्वाद कधी बनतो जेव्हा धनाला योग्य पद्धतीने दान देता आलं तर धनाचा आशीर्वाद बनतो. आपल्याला माहिती नाही की आपल्याला जीवन जगण्यासाठी किती धन लागेल पण धनाचा आशीर्वाद जर बनवला तर आपल्याकडे जे काही धन असेल ना ते जीवन आपलं पूर्ण करून देईल. ते का कारण त्या धनाचा आशीर्वाद बनलेला आहे. जो व्यक्ती लाख रुपये कमवतो त्याने 1000 रुपये जरी दान दिलं तर पुण्य तर बनते पण लोभ सुटत नाही. लोभाची भाषा सोडण्यासाठी सम्राट अशोकाने संपूर्ण जीवनच दान दिलं. चक्रवर्ती सम्राट अशोक होता. दान तर कशाही पद्धतीने देऊ शकला असता पण या दानाची परिभाषा पूर्ण करण्यासाठी त्याने काय केलं स्वतःचा मुलगा आणि मुलगी सुद्धा दान दिली. संघमित्र आणि महेंद्र त्याचा काळजाचा तुकडा होता त्याने दान दिलं. कारण मोगली भिक्षूंना विचारलं की दान पारमीमध्ये मी पूर्ण झालो का धम्मदायात झालो का. त्यांनी सांगितलं की धम्मदायात होण्यासाठी तुला स्वतःच्या प्रिय वस्तू तुला दान द्यावं लागेल. मग त्याने प्रिय काय आहे तर माझा मुलगा आणि माझी मुलगी. धर्म कार्यासाठी ते सुद्धा त्याने दान दिलं. या दानाच्या शब्दाला पूर्ण भरून काढण्यासाठी. एवढंच नाही तर 84,000 लेण्या त्यावेळेला निर्माण केले. स्तूप निर्माण केले. जास्तीत जास्त दान करत राहिला. दानाने पुण्य पण बनतं पण ते दान जर योग्य पद्धतीने झालं तर लोभ सुद्धा कमी होतो. तर काही काही लोकांकडे पुण्य तर तयार होतं पण लोभ सुटत नाही ना.
असे कितीतरी लोक आहेत जे धार्मिक समजतात, त्या धर्माच्या संपर्कात पण आहेत, पण त्यांचा धनाबद्दलचा लोभ कमी झालेला नाही. पुण्य करतात ते, पुढे जिथे संधी मिळेल तिथे पुण्य करतात, पण त्यांच्या मनात डोकून बघितलं त्यांनी की माझा लोभ सुटला का, तर उत्तर असतं नाही. पण आपला लोभ पण सुटला पाहिजे ना. भगवंताने सांगितलं की 3 बिमाऱ्या आहेत, राग, द्वेष आणि मोह. या रागाला नष्ट करावं लागेल, द्वेषाला नष्ट करावं लागेल, मोहाला नष्ट करावं लागेल. त्याच्याकरता तर हे कर्म आपण करत आहोत. तसं आपण एखाद्या डॉक्टरकडे गेलो आणि त्यानं जर अर्धीच औषध दिली आपल्याला, की आपल्याला जो काही बिमारी उत्पन्न झालेली आहे ती बिमारी अर्धी नष्ट झाली आणि थोडीफार राहिली, तर चालेल का आपल्याला? आपण काय म्हणतो की अशी औषध द्या की माझं 100% आरोग्य प्राप्त झालं पाहिजे, माझी बिमारी पूर्ण नष्ट झाली पाहिजे. आपण बिमारी थोडी पण राहू देत नाही. असं नाही म्हणत आपण की 90% बिमारी गेली तर चालते, 10% राहू द्या, असं म्हणतो का? धर्म कार्य करत असताना या 3 बिमारी नष्ट करण्यासाठी हे सर्व काही कार्य आपल्याला करावं लागतं. आपल्या 3 बिमाऱ्या आहेत आणि या कधी पण कोणत्या ना कोणत्या पद्धतीने तोंड बाहेर काढू शकतात. एक राग, द्वेष आणि मोह. बुद्ध म्हणतात हे 3च बिमाऱ्या आहेत मुख्य, राग, द्वेष आणि मोह. या संसाराला बांधून ठेवतात. या रागाला नष्ट करायचं असेल, या द्वेषाला नष्ट करायला असेल, मोहाला नष्ट करायचं असेल, तर माणसाला त्याचे कर्म वाढावे लागतात आपापल्या क्षमतेनुसार. मग आपल्याला जेवढं लवकर विकारातून मुक्त व्हायचं असेल तेवढं पुण्य धर्माची तयारी करावी लागते. आणि ती तयारी करत असताना पुण्य धर्माची परिभाषा समजणं खूप महत्वाचं आहे. तर आपण जे काही आपल्या आयुष्यामध्ये कार्य करतो त्या कार्याला योग्य संकल्प जोडा, की त्या संकल्पाने आपलं दुःख नष्ट हो, भय नष्ट हो, रोग नष्ट हो, आपल्या सर्वांना आयु, वर्ण, सुख आणि बल प्राप्त हो. आपण जे काही पुण्यकर्म केले त्या पुण्यकर्माच्या बलाने अशी मंगलमैत्री आशीर्वाद व्यक्त करतो आणि धम्म प्रवचनाला पूर्णविराम देतो. सर्वांनी त्रिवार साधुवाद द्यावा. साधू साधू साधू.